मंगल सिद्धांतैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। पान नंबर 21। गाथा नंबर 9। आगम भाषाने 8 कर्माने रहित, अध्यात्म भाषाने 8 गुणाने सहित जे 4 घाती कर्म निर्वेदनित्व, निर्गोचरत्व, निरायुष्यत्व आणि निर्गतित्व हे 4 गुण सिद्धामध्ये झाले ना. म्हणजे या अपेक्षेने 8 गुणाने सहित आणि 8 कर्माने रहित असे 2 टाकले. पान नंबर 21 गाथा नंबर 9। गौ संसारी वसंताहुं सामीय कालो अनंतो परमै किंपिणपत्तो सोव दुःख जिपत्तु महंतो। आचार्य योगेंद्र देवीचे परमात्मा प्रकाश यामध्ये शिष्याने प्रश्न मांडला की या 4 गतीमध्ये परिभ्रमण करत असताना या माझ्या जीवाने अनंत महान दुःख भोगलेलं आहे आणि त्या दुःखापासून सुटण्याचा मार्ग काय आहे हे सांगत असताना आचार्य एकेंद्रियापासून ते निगोदापासून इकडे मनुष्यभावापर्यंत एक दुर्लभ वस्तू आहे आणि त्या दुर्लभ वस्तूची पर्यायामध्ये प्राप्ती झालेली आहे. मग असं असतानासुद्धा शेवटी संलेखनापूर्वक मरण करणे आणि या भावातून संलेखनापूर्वक बोधीसहित जाणं याच्यामुळे जीवाला भविष्यकाळामध्ये पर्यायामध्ये अनंत सुखाची प्राप्तीचा मार्ग या ठिकाणी दाखवला. पान नंबर 23 वर पहिली ओळ आहे, इस बोधी समाधि का मुझमें अभाव है, इसलिए संसार समुद्र में भटकते हुए मैंने वीतराग परमानंद सुख नहीं पाया, किंतु उस सुख के विपरीत उल्टा आकुलता को उत्पन्न करने वाला नाना प्रकार का शरीर का तथा मन का दुख ही चारों गति में भ्रमण करते हुए पाया है. का सांगितलं अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने बोधी म्हणजे समाधी रत्नत्रयाची प्राप्ती झाली नाही याचं अभाव कारण. हे दुःखाचं कारण 2 असतात, एक अभाव कारण आणि एक सद्भाव कारण. मग मी माझ्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचे ध्यान केलं नाही, अनुभव केला नाही, म्हणून पर्यायामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही. निश्चय सम्यक दर्शन आणि त्या निश्चय सम्यक दर्शनाच्या अभावामध्ये मोक्ष मार्गस्थ झालो नाही, म्हणून मी काय केले त्या ठिकाणी याच्या अभावामध्ये अनंत दुःख भोगत आहे. आणि आगम भाषा काय सांगते की संसार समुद्र भटकत असताना मी परम सुखाला प्राप्त झालो नाही पर्यायामध्ये, पण त्याच्या विपरीत जे आहे आकुलता उत्पन्न करणारे शारीरिक, मानसिक, वाचिक, कायिक अशा अनेक प्रकारच्या दुःखाला 4 गतीमध्ये प्राप्त करून भ्रमण करून मी दुःख प्राप्त केलेलं आहे. जे इथे दुसरा कोणी आपणाला सुख प्राप्त करण्यासाठी रोखलेलं नाही आणि दुःख प्राप्तीच्या अभावासाठी दुसरं कोणीही राखलेलं नाही, तर आपल्या स्वतःच्याच परिणामाच्या द्वारे आपण स्वतः संसारामध्ये परिभ्रमण करत आहोत आणि आपल्या स्वतःच्या सम्यक पुरुषार्थाच्या द्वारे आपण मोक्ष मार्गस्थ होऊन निर्वाणाला प्राप्त करू शकतो. जे इथे कोणी ईश्वर बसलेला आहे
त्याला वाटलं चला आज याला स्वर्गात न्यायचं तर स्वर्गात नेईल, नरकात टाकायचं तर नरकात टाकेल, मोक्षाला न्यायचं तर मोक्षाला नेईल आणि परत मोक्षाला नेल्यानंतर परत त्याला संसारात आणायचं, असा कोणी ईश्वर या ठिकाणी आपल्यापाशी नाही. म्हणून ईश्वर कर्तृत्वाचा अभाव पहिले सांगितलं एक कारण. दुसरं सांगितलं, कोणी म्हणेल हे ज्ञानावरणादी 8 कर्म जे आहेत ते मला संसारामध्ये भटकवतात, ते मला दुःख देतात आणि या 8 कर्माच्या अभावामध्ये मी सुखी होईल. जे काय झालं, इथेही कर्तृत्ववाद आलेला आहे. तिथे ईश्वराला कर्ता मानत होता, इथे कर्माला ईश्वर म्हणून त्याला कर्ता मानू लागला. मग पण मी माझ्या स्वतःच्याच विपरीत पुरुषार्थाच्या द्वारे संसारामध्ये भटकत आहे आणि माझ्या सम्यक पुरुषार्थाच्या द्वारे मी मोक्षाला जाणार आहे. ही भावना जर करून आपण निघालो तर काय करू शकतो, दुःखापासून सुटून सुखाच्या मार्गाला प्राप्त होऊ शकतो. आणि एकदा सुखाच्या मार्गाला प्राप्त झाला की जास्तीत जास्त उपार्ध पुद्गल परिवर्तनामध्ये माझा जीव निमाने निर्वाण अवस्थेला प्राप्त होणारच आहे. आपण स्वतः आपल्या स्वतःला संबोधन करा. दुसऱ्याला संबोधन तर अनेक भावामध्ये केलं, दुसऱ्याची श्रद्धा होण्यासाठी आपण निमित्त पडलो, पण आपल्याद्वारे आपल्याला समजवलं नाही, आपली श्रद्धा दृढ केली नाही, म्हणून आपण या संसारामध्ये भटकत आहोत. पुढे, इस संसार सागर में भ्रमण करते हुए मनुष्य देह आदि का पाना बहुत दुर्लभ है, परंतु उसे पाकर कभी प्रमादी आलसी नहीं होना चाहिए. मग का सांगितलं, मनुष्य भावाची प्राप्ती होण्यासाठी जास्त मात्रा पापाची होते तेव्हा नरकगतीला प्राप्त होतो, जास्त पुण्य वाढतं त्यावेळेला स्वर्गात जातो, आणि मात्रा पापाची मात्रा कमी होते तेव्हा नरकगतीला जातो, तिर्यंच गतीला, आणि पुण्य आणि पाप समान येतं तेव्हा मनुष्यगतीला येतो. काय पापाची मात्रा जास्त आली, जसं तराजूमध्ये एक आपण रिकामे एका भांड्यात एका तराजूच्या पात्रामध्ये 1 किलोचं वजन ठेवलं तर ते एकदम खाली जातं, पाप जास्त झालं. दुसऱ्या तराजूमध्ये काही नाही रिकामे तर ते पुण्यामुळे वरती जातं, आणि पापाची मात्रा थोडी कमी झाल्यानंतर तिर्यंच गतीला प्राप्त होतो, आणि पुण्य आणि पापाची समानता येते तेव्हा मनुष्यगती मिळते. पण पुण्य आणि पापाची समानता येण्यासाठी पुष्कळ काळ जावा लागतो. मग ते म्हणतात की असं आपल्याला मनुष्यभाव प्राप्त झालेला आहे, पण प्रमादी आळशी होऊ नका. का म्हणतो, रात्री समजा लवकर झोपलो किंवा उशीर झोपलो, उठायला उशीर झाला, नाही तर सकाळ सकाळचा मग दुपारी सामायिक करू, दुपारी म्हणणार संध्याकाळी सामायिक करू, संध्याकाळी उद्याच्याला सामायिक करू. काय करू लागलो, प्रमाद. मग आपल्या स्वतःचा प्रमादच आपल्याला संसार परिभ्रमणाला कारण आहे. म्हणजे की या मनुष्यभवामध्ये जसं गाडी चालवत असताना पहाडाचा धोक्याचे वळण असतात, तिथे काय लिहिलेलं असतं, एक तुमची चूक तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये टाकून देईल. जी एक डुलकी लागली तुम्हाला आणि अचानक स्टेरिंग फिरलं तर तुम्ही खड्ड्यात जाऊन पडणार. मग तसं या मनुष्य जन्मामध्ये काय करायचं, तुम्हाला प्रमाद करू नका. तुम्ही एक क्षण जरी प्रमाद केला, आळस केला, तर हा मनुष्यभाव परत गेला तर मिळणे कठीण आहे. त्याला उदाहरण का दिलं जातं, रस्त्यावरती एक रत्न ठेवलेलं आहे,
आणि ते रत्न रस्त्यावरून एकदा निघून गेलं चोरी करून कोणी, परत तुम्हाला मिळणं शक्य नाही. एक वडाचं झाड आहे, ते मुळासंगट तुटून पडलेलं आहे आणि त्या झाडाला जाळून त्याची राख तयार केली आणि ती राख समुद्राच्या मध्यभागी नेऊन सोडली. ते सगळे परमाणू परत केव्हा जुळतील? आपल्यापासून एक 500 रुपयाची नोट गेली आणि तीच 500 रुपयाची नोट परत आपल्याला येण्यासाठी किती दिवस लागते? हे सगळे दुर्लभ आहेत. एका वेळेला ते सगळी 500ची नोट परत येईल. ते झाडाचे परमाणू परत झाड रूपाने परिणत होतील. रत्न मिळेल पण हा मनुष्यभाव एकदा गेला की तुम्हाला मिळणं फार कठीण आहे. म्हणून इथे प्रमादी राहू नका. आपला सामायिकचा वेळ आहे किंवा स्वाध्यायाचा वेळ आहे. समजा घरी पाहुणे आले, काही झालं कार्य, त्यावेळेला सामायिक आधी झालं नाही, मग त्याचं आपण काय केलं? प्रतिक्रमण केलं. मग प्रतिक्रमण केल्यामुळे काय झालं? त्याच्यामध्ये थोडी मात्रा घटली, पापाची मात्रा, प्रमाद झाला तो त्या ठिकाणी घटलेला आहे, पण नाश झाला नाही. मग तिथे काय सांगितलं? झालेल्या प्रमादासाठी प्रतिक्रमण जर करायचं असेल तर आचार्यांतात एकच प्रतिक्रमण करा. प्रायश्चित्त एकच आहे. काय आहे? परत चूक करणार नाही हे प्रायश्चित्त घ्या. मग परत चूक करणार नाही हे प्रायश्चित्त सोपं का कठीण? सोपं आहे. लोकांना वाटतं सोपं आहे. एखादा उपवास करा, एकासन द्या, दान द्या, कुठेतरी यात्रेला जावायला सांगा, ते आम्हाला काय वाटतं? सोपं. आणि हे काय वाटतं? हे का प्रायश्चित्त आहे का? परत चूक करू नका. त्याच्यानंतर परत चूक करू नका हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. पण ह्याला कोण मानायला तयार नाही. महाराज जे असताना ते वीरसागर पण उपवासामध्ये कुठे चूक झाली तर महाराजकडे लोक प्रायश्चित्त मागायला येणार. महाराज पहिले सांगणार, मी आचार्य नाही, मला प्रायश्चित्त देण्याचा अधिकार नाही. पहिले काय? संघामध्ये प्रायश्चित्त आचार्य जे असतात त्यांनाच अधिकार आहे प्रायश्चित्त देण्याचा. आणि मी आचार्य नाही, मला प्रायश्चित्त देण्याचा अधिकार नाही, मी प्रायश्चित्त देत नाही, तरी लोक मागं लागणार. महाराज करणार, परत चूक करणार नाही तुम्हाला प्रायश्चित्त. लोक म्हणणार, हे काय प्रायश्चित्त आहे का महाराज? हे उपवास सांगा, काय तर सेड्रस सांगा, काय तर सोडायला सांगा, तर आम्हाला प्रायश्चित्तमध्ये काय तर वाटेल. पण उद्या परत नाही करायचं, परत नाही करायचं हे ज्यासारखं कठीण प्रायश्चित्त नाही. पण लोक काय करू लागले? त्याला म्हणू लागले. मग परत महाराजांनी म्हणले, मी प्रायश्चित्त देत नाही म्हणले. मग मी मूर्तीसमोर घेतो, मूर्ती आणि तुम्ही दोघं बघून घ्या म्हणले, मला काय करायचं? हे काय आहे? ते यशोधर कथा आहे का नाही? यशोधर चरित्र. मग संघाने काय सांगितलं? या गावामध्ये कोणाशी चर्चा करायची नाही. पण ते शुल्लक आणि बहीण भाऊ आहारासाठी बाहेर गेलेले असतात. मग येताना त्यांच्याशी चर्चा करतात. आता ते संघाच्या बाहेर आहारचरीला गेल्यात आणि तेव्हा आचार्यांनी सांगितलं त्यावेळेला तिथे नव्हते ते. मग परत आले, येताना सांगितलं की असाच वादविवाद झालेला आहे सांगितलं. ते म्हणले असते, आम्ही कुठे होतो? आम्ही तर आहारला घेतो, आम्हाला तुमचा नियम आम्हाला मान्य नाही. मग त्यांनी संघात आहे, तुम्ही बाहेर राहा किंवा जवळ राहा, तो नियम सगळ्यातल्या संघासाठी आहे. मग त्यांना काय प्रायश्चित्त दिलं? ज्या ठिकाणी तुम्ही वादविवाद केला तिथेच जाऊन उभा राहा.
जी कोणत्या वेळेला काय प्रायश्चित्त द्यायचं आहे ते प्रायश्चित्त शास्त्राचे ज्ञाता पाहिजे. मग त्याचे अनेक प्रकारचे भेद प्रभेद दाखवले. कधी कमी चूक असेल मोठं प्रायश्चित्त देतात, मोठी चूक असेल तर कमी प्रायश्चित्त देतात. हे सगळे त्याचे नियम आहेत. महाराजांनी परत प्रायश्चित्त देण्याचं बंद केलं. मग तुम्ही आणि मूर्ती, तुम्ही घेतलं तर तुमच्यापाशी मूर्तीला काही पाप लागतच नाही. त्या मूर्तीसमोर तुम्ही घेतलेलं व्यवस्थिशीर पालन केलं तर तुम्हाला पुण्य आहे, आणि तुम्ही नाही पालन केलं तर तुम्हाला पाप आहे. त्या मूर्तीला काय पुण्य पाप आहे का? नाही. म्हणून विचार करा की हे प्रायश्चित्त शास्त्राचे ग्रंथ गृहस्थीने वाचायचे नाहीत. त्यांना अधिकारसुद्धा नाही तो वाचायचा. देण्याचा अधिकार तर पुढची गोष्ट आहे. विशुद्ध सागर महाराज इथे होते. एक प्रायश्चित्तचं पुस्तक त्यांच्यापाशी होतं. आपले बोंदार्डे पंडितजीने ते वाचायला घेऊन गेले, द्यायला तयार नाही. पुढे गेल्यावर महाराज सांगितलं, अरे बोंदार्डेपाशी पंडितजी किताब नाही दे रहे. मी गेलो, त्यांना मागितलं, बघून देऊन 2-4 तास दिले. म्हणजे ते गृहस्थीने घरात पण ठेवायचं नाही, गृहस्थीला वाचायचं पण नाही. सामान्य साधूला वाचायला चालतं पण प्रायश्चित्त द्यायचा अधिकार नाही. ते आचार्य बघून मग ते सांगितले, वृद्ध 10 प्रकारचे भेटले. वृद्ध, ग्लान, आदी, शक्ष हे साधू बघून श्रद्धा, ज्ञान, चारित्र्याची दृढता, कमतरता हे सगळं बघून यथाशक्ती प्रायश्चित्त द्यायचं असतं. तर आपण प्रायश्चित्त घेतलं, त्या प्रायश्चित्ताचं फळ काय? काय प्रायश्चित्त आपल्याला माहीत आहे का? आपण घेतलं, देणाऱ्यांनी दिले. मग काय करणार तिथं? ठीक आहे, एक तुम्ही समोर चूक कबूल केली तेवढे भाव विशुद्ध आहेत, पण त्याला अनुसरून देण्याचं प्रायश्चित्त काय आहे? आता ते शुल्लक, आणि त्याला पाठवून दिलं तिथं. आणि एक साधू चूक झाली, त्याला म्हणलं काय सांगितलं, 9 नमोकार मंत्र म्हण. आणि एकाला सांगितलं 2 दिवस उपवास कर. चूक एकच आहे. एखादा फक्त नमोकार मंत्र म्हणून सोडून दिले, एकाला 2 उपवास दिले, एकाला 15 दिवसाचं मौन दिलं. का? म्हणजे हे सगळी व्यवस्था बघून प्रायश्चित्त असतं. आपण सामायिक केलं नाही, स्वाध्याय केलं, प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचना करा. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये थोडी प्रमादामध्ये, पापामध्ये थोडी स्थिती अनुभव कमी पडेल. नाही असं नाही, पण तिथे सांगताना सांगितलं बाबा की मग सगळ्यात का सांगितलं, लघुतत्वस्फोट का कोणता एक ग्रंथ आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना. सगळ्यात श्रेष्ठ कोणची प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना सांगितली. तर स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने अनुभव करा, स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणा. याच्यामध्ये प्रतिक्रमण झालं, प्रत्याख्यान झालं आणि आलोचना झाली. स्वतःच्या आत्म्याला शुद्ध रूपाने जाणत आहात तेव्हा तुम्ही कोणची चूक केली नाही, प्रतिक्रमणाची अपेक्षा नाही, पुढे त्यागाची अपेक्षा नाही, आणि कुणा गुरुसमोर जाऊन आलोचना करण्याची अपेक्षा नाही. म्हणजे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला अनुभव करताना प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना स्वयं होऊन गेली. मग विकल्पाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला हे प्रतिक्रमण, प्रत्याख्यान तर सरळ आहे. काय आहे? प्रतिक्रमण, प्रत्याख्यान सरळ आहे. आलोचनासारखी कठीण वस्तू नाही. काय सांगितलं? आलोचनासारखी सगळ्यात कठीण वस्तू नाही. मूलाचार भगवत्याने सांगितलं, ज्याला आलोचनाचं प्रकरण चालतं ते आलोचना सांगताना 10 प्रकारच्या दोषाने रहित आलोचना केली पाहिजे. किती प्रकारच्या? 10 प्रकारच्या दोषाने रहित आलोचना, निष्कपट
हे आहे का शक्ती? मग तिथे साधूसुद्धा, काही साधू प्रतिक्रमण करताना अशा 10 प्रकारच्या दोषाने प्रतिक्रमण करतात, त्याला फळ मिळत नाही. दीपा, तुमच्याकडून एक, माझ्याकडून एक चूक झाली तुमच्याकडून, तुम्हाला एकट्यालाच माहीत आहे. आणि गुरुसमोर सांग म्हणलं तर डायरेक्ट जशी झाली तशी सांगत नाही. कारण आलोचनामध्ये जेवढं पाप आपल्याकडून जे घडलेलं आहे त्याला तसंच्या तसं सांगण्यामध्ये हिंमत लागते, मनाची मजबूती पाहिजे. साधूहून आठवलं म्हणून मग त्याला की 10 प्रकारच्या दोषाने रहित केलेली आलोचना तुम्हाला फळ देते आणि 10 प्रकारच्या दोषाने सहित केलेली आलोचना तुम्हाला फळ देत नाही. म्हणून सगळ्यामध्ये आलोचनाचे परिणाम जसेच्या तसे होणे फार कठीण आहे. जे माझ्याकडून जे पाप जसं घडलेलं आहे, ज्या प्रकारे घडलेलं आहे, ज्या कारणाने घडलेलं आहे, ते अंतरंगातून सगळंच्या सगळं गुरुसमोर सांगावं लागेल. का होतं, मी हे सांगितलं तर माझं पाप गुरुला माहीत होईल, गुरु दुसऱ्या शिष्याला सांगतील, लोकाला सांगतील. म्हणून मग अशा अनेक प्रकारच्या दोषाने सहित आलोचना करण्याला काही उपयोग नाही. नाही करण्यापेक्षा थोडं ठीक आहे, काहीच आलोचना करणार नाही सांगणार तर कुणासमोर तर सांगितलं ते ठीक आहे. पण ही 10 प्रकारच्या दोषाने रहित आलोचना, माझा जसा दोष झाला आहे संघात आहे, माझा जसा दोष झाला हे पण संघात साधू आहे, आलोचना चालू आहे, मग यांचा जसा दोष झाला तसाच माझा दोष आहे म्हणून सांगून आलोचना करायची. जे गृहस्थ अवस्थेतलाच मनुष्यमुनी झालेला आहे, कुठं वर्ण पडला नाही. पण या गृहस्थ अवस्थेतले सुद्धा मुनी दीक्षा घेऊन सुद्धा असे संस्कार आणि तिथे काम करतात. वेश बदलला आहे, क्षेत्र बदललेलं आहे, लिंग पुण्याचं आहे, पण आतमध्ये पूर्ण पापाला प्रगट करण्याचं तेवढं पुण्य अनेक नाही आहे. म्हणजे साधू सद्दीसुद्धा अशा प्रकारचं आहे. प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना दररोज करा, सकाळ दुपार संध्याकाळ. तर काय सांगितलं, प्रत्येक क्षणाला या रस्त्यातून तिकडे रस्ता वळणताना प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना आहे, प्रत्येक वेळेला आहे. मग हे या पद्धतीने करा. पण हे व्यवहार प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचनाने पुण्य बंद होईल, झालेल्या प्रमादामध्ये थोडी मात्रा कमी होईल, पण कर्माच्या बंधाचा अभाव होणार नाही. आणि स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला जाणत असताना तेवढ्या काळापर्यंत बुद्धिपूर्वक भाव पुण्य आणि भाव पाप, द्रव्य पुण्य आणि द्रव्य पाप तेवढ्या काळापर्यंत बांधले जात नाहीत. तेवढ्या काळामध्ये तेवढी आपली परिणामाची विशुद्धता होते. म्हणून इथे सांगितलं की आळस करू नका. जेवढा आळस करताल, नियम काय सांगितलं, 3 संधी कालामध्ये सामायिकला बसायचं आहे. आपल्याला संधी कालाला जमत नाही. सकाळच्या संधी काळाला मुलाला न्या, आणा, सोडा, स्वयंपाक, डब्बा, भाजी काय तर चाललं असतं. दुपारच्या 12च्या संधी कालला कोण दुकान, कोण व्यापार, खाणं पिणं तिथे चाललं असतं. आणि संध्याकाळच्या संधी कालाला टी व्ही बप्पा असतो आपल्यासमोर, रिमोट घेऊन बसलेला असतो सिरियल बघायला. तर तुमचे 3 संधी कालाला तिथे सामायिक करायचं, तिथे असामायिक होतं. मग काय, गृहस्थीला यथायोग्य घराचं जे काय काम आहे ते करून, जर वेळ मिळत असेल तुम्हाला तर संधी कालाला सामायिकला बसा. नसेल, जे काय तुमचं घराचं कार्य ते उरकून जो मिळालेला वेळ तळाला तुम्ही सामायिक करा. आणि ग्रस्त मुनी झाला तर
नियमाने संधिकालाला सामायिक केलं पाहिजे. संधिकालाला सामायिक होत नाहीत, काय करणार आता? मग ज्या पदामध्ये जाऊन तिथे ज्या कालामध्ये सामायिक करायला पाहिजे ते सामायिक केलं जात नाही. ते पद जाऊन तर का उपयोग आहे? जी नियम आहे, महाराजजी वीरसागर महाराजजी आले आहार करून, 11:30ला 2 मिनटं 5 मिनटं कमी असतील म्हणणार आता सामायिकची वेळ झालेली आहे, बंद. जे 11:30ला बसले ते 1:30 वाजेपर्यंत ध्यानस्थ बसत होते महाराज. संध्याकाळी सूर्य मावळाला 48 मिनटं कम आहेत, अजूकर बोलणं बंद, सामायिकला बसणार. मी त्यांच्यावरची कितीच वेळा रात्रंदिवस इथे झोपत होतो. बराबर पहाटे कधी 3:30-4ला उठले, एकदा 3:30-4ला उठले की सकाळी 6:30-7पर्यंत बसलेले असणार. ही त्यांची 3-3, 4-4 तास बसण्याची सवय. आत्ता नाही, गृहस्थ अवस्थेपासून त्यांची ती सवय होती. ते बराबर 3 संधी कालाला बराबर सामायिकच्या वेळेला बसत होते, 1 मिनटं इकडे तिकडे नाही. म्हणजे ही श्रावकाला साधूला 3 संधी कालामध्ये सामायिकला बसायला सांगितलं. आणि इकडे संधी कालाच्या वेळेला भगवंताची दिव्यधुनी खिरते. इकडे सांगितलं सामायिक करा आणि तिकडे समोर दिव्यधुनी खिरते. मग काही जीव समोषणमध्ये बसून सुद्धा सामायिक करतात, ध्यान करतात, आणि काही दिव्यधुनी ऐकतात. मग कधी संधी कालाच्या वेळेला तुम्हाला आयुबंधाची वेळ येण्याची चान्स आहे, आणि त्यावेळेला तुम्ही सामायिकला बसला तर पुण्यभाव, शुद्ध भाव असतात, तर चांगल्या गतीचा बंध पडू शकतो. जेवढं आपण अध्ययन करू तेवढं ज्ञान वाढतं, श्रद्धा वाढते. यथाशक्ती प्रयत्न तुम्ही करून घ्या. म्हणून इथे काय सांगितलं, प्रमादी होऊ नका. जो प्रमादी हो जाते हैं वे संसारूपी वन में अनंत कालपर्यंत भटकते हैं. जे प्रमादी होतात ते परत या मनुष्यभावातून गेलो 343 घन राजू लोक, केवढा आहे? 343 राजू, 14 राजू उंची, 7 राजू खोली. याचा गेजर गणित किती? 343. या 343 घन राजूमध्ये इथून एकदा डोळे बंद झाले, परत जिथे जाऊ तिथे डोळे मिळतील का सांगता येणार नाही, कान मिळतील का सांगता येणार नाही. आणि तुम्ही प्रमाद केला तर बहिरे, लंगडे, लुळे, आंधळे, पांगळे होऊन जन्मावं लागेल. लंगडे, लुळे, पांगळे, आंधळे कोण असतात? लंगडे, लुळे, आंधळे, पांगळे, बहिरे, मुक्के कोण असतात? एकेंद्र जीव. कान नाही, जीभ नाही, का पाय नाही, हात नाही. इथून एकदा डोळे बंद झाले तर परत डोळे उघडतील तर कुठे असूल काही सांगता येत नाही. मग आत्ता डोळे उघडे आहेत तोपर्यंत पुरुषार्थ सम्यक करा. व्यवस्था जाणून वस्तूची स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करून सम्यक दर्शनसहित या गतीमधून जाण्याचा प्रयत्न करा. पुरुषार्थ प्रमाद नका. तिथे समयसारमध्ये कुंद कुंद भगवंताने 80 गाथेमध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती सांगितली. आपल्याला महागाई कोणची गाथा बघायची होती ना, आठवते का? एक गाथा आपल्याला बघायची राहिली होती. 80 गाथेच्या अगोदरची गाथा बघायची होती की ना आपल्याला. जे 80च्या अगोदर 79 नंबर गाथा ही आपली राहिली होती एकदा बघायची. मग 80 नंबर गाथा मिथ्या दृष्टी जीवाला सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा उपाय सांगितला. तर ते 79 नंबर गाथेला शीर्षक देतात, अब सर्व सावध योग को छोड़कर चारित्र अंगीकार किया होने पर भी, पहले
गृहस्थ अवस्थेचा त्याग करून मुनी अवस्था धारण केलेली आहे। होने पर भी यदि मैं शुभोपयोग परिणति के वश होकर मुनी झालं, पाप क्रिया गृहस्थ सोडली, मुनी अवस्था धारण झाली आणि मी मुनी अवस्थेमध्ये शुभोपयोगामध्येच राहील वश होकर, मोहादिका उल्मून न करू तो काय, मी गृहस्थ अवस्था मुनी झालो, शुभामध्ये आलो, पण मोहाचा नाश करणार नाही। जे काय आहे, हा मिथ्यादृष्टी जीव आहे। मोह म्हणजे दर्शन, मोह। मी त्याचा जर नाश करणार नाही तो मुझे शुद्ध आत्मा की प्राप्ति कहाँ से होगी। याचा अर्थ काय झाला, ग्रस्त अवस्था त्याग करून मुनी झालेले आहेत, पण मुनी होऊन सुद्धा अनेक मिथ्यादृष्टी आहेत। मोहाचा अभाव झाल्याने सम्यक दर्शन झालं नहीं। इस प्रकार विचार करके मोहादि के उल्मन के प्रति सर्व आरंभ होकर पूर्वबद्ध कटिबद्ध होता है। याचा अर्थ काय झाला, 79 गाथेमध्ये मुनी अवस्था धारण करून सुद्धा तो अनेक मिथ्यादृष्टी आहे। मला मोहाचा नाश करण्यासाठी मी कटिबद्ध झालो, मला आता मोहाचा नाश करायचा आहे, म्हणजे मिथ्यादृष्टी आहे। मग त्या मोहाच्या नाशाचा उपाय या 80 गाथेमध्ये सांगितलं। का सांगितलं, अब मैं मोह की सेना को कैसे जीतू। तो मुनी झालेला जीव विचारतो, मी मुनी झालो, पापाचा त्याग करून गृहस्थावस्थेत मुनी झालो, पण मी अनेक मोहाची सेना जिंकली नाही, म्हणजे मी मिथ्यादृष्टी आहे। मला सम्यक दृष्टी होण्यासाठी, मोहाचा नाश करण्यासाठी उपाय सांगा। कोणत्या उपायाने मला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल, मी भावलिंगी होईल, इथे प्रश्न विचारला। मग तेव्हा तिथे सांगितले का, आता जो अरिहंताच्या द्रव्यपणे, गुणपणे, पर्यायपणे जाणता है, मग जो अरिहंताला द्रव्य रूपाने, गुण रूपाने, पर्याय रूपाने जाणतो, व्यवहाराने खरे देवगुरु शास्त्र तिथे निमित्त कारण सांगितलं। पुढं, वह अपने आत्मा को जानता है और उसका मोह अवश्य लय को प्राप्त होता है। म्हणजे अरिहंताचे द्रव्यगुण पर्याय जाणा आणि त्या अरिहंताचे द्रव्यगुण पर्याय जाणून तिथे थांबू नका। ते हे एक 80 नंबर गाथा। त्यावेळेला इंडीमध्ये पंचकलनिक होतं, चारुकीर्ती भट्टारक पूर्वीचे होते, ते आले होते। मग मला पण डी आर शांनी बोलवलं होतं, मग मला एक प्रवचनसाठी दिलं। मग ही एक 80 नंबर गाथा प्रथमशम सम्यक्तापासून छपक श्रेणीपर्यंत लावली होती या गाथेमध्ये। मग तिथे की ते अरिहंताचं द्रव्य जसं अनादि अनंत शुद्ध आहे, तसं माझंही द्रव्य अनादि अनंत शुद्ध आहे। त्यांचा पर्याय धर्म जसा शुद्ध आहे, तसा माझाही पर्याय धर्म शुद्ध आहे। त्यांचे अनंत गुण जसे शुद्ध आहेत, तसे माझे अनंत गुण शुद्ध आहेत। असं त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये सदृश्यता करा। आणि त्यांना पाहत असताना ते द्रव्य, त्यांचे गुण आणि त्यांच्या पर्याय शुद्धच आहेत। मग तसं माझं द्रव्यपणा, गुणपणा आणि पर्यायपणा त्यांच्यासारखाच आहे। म्हणजे अशुद्धता पाहू नका। आणि पर्यायामध्ये अशुद्धता आहे, रागद्वेषादी पर्यायाचं ज्ञान करून घ्या, पण त्यांच्यासारखाच मीही शुद्ध स्वरूपी त्यांच्यासारखाच आहे, हे झालं सादृश्य प्रत्यभिज्ञान। मग अशा प्रकारे प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान याच्याद्वारे आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचा निर्णय करा। मग तेव्हा कुठे येतो प्रायोग्य लब्धी। उपशम सम्यक दर्शन प्राप्त करताना 5 लब्धी, शोपशम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोगिक करण लब्धी। मग प्रायोगिक लब्धीमध्ये काय करतो, त्यांच्यासारखा आपल्या आत्म्याचा निर्णय करतो। ज्ञानामध्ये दृढता आहे,
श्रद्धा दृढ आहे आणि तशा प्रकारचा विचार करतो, म्हणजे चारित्र्यामध्ये शुभोपयोग आहे. मग तोच जीव करण लब्धीमध्ये येतो. ते प्रायोगिक लब्धीमध्ये कारण परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा पूर्ण निर्णय श्रद्धान झालेला आहे. आता त्याच्यापाशी किंचितसुद्धा संशय, विपर्य, अनध्यवसाय राहिलं नाही. ती प्रायोगिक लब्धीमध्ये जो निशंक होतो तोच जीव का करतो? मनाच्या द्वारे सविकल्प स्वसंवेदन करतो. मी शुद्ध आहे, एक आहे, परिपूर्ण आहे, अविनाशी आहे, असं का करतो? सविकल्प स्वसंवेदन. अध्यात्म भाषाच्या अपेक्षेने सविकल्प स्वसंवेदन, आगम भाषाच्या अपेक्षेने करणलब्धी. मग तो करणलब्धीमध्ये सविकल्प स्वसंवेदन आणि जेव्हा निर्विकल्प स्वसंवेदन होतं तेव्हा तिथे दर्शन मोहाचा अभाव होतो आणि निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जे करणलब्धीमध्ये स्वसंवेदन आहे सविकल्प आणि सम्यक्ताच्या उत्पत्तीच्या वेळेला स्वसंवेदन आहे निर्विकल्प. फक्त निर्विकल्प आणि सविकल्प हा भेद ज्ञानामध्ये आहे. करणलब्धीमध्ये सुद्धा आपला शुद्ध आत्माविषय आहे आणि सम्यक्ताच्या उत्पत्तीमध्ये सुद्धा शुद्ध आत्माच विषय आहे, विषय दुसऱ्याचा नाही. असं असताना सुद्धा करणलब्धीमध्ये मनाचं अवलंबन आहे. मग जिथे मनाचं अवलंबन आहे त्याला म्हणलं सविकल्प स्वसंवेदन आणि सम्यक्ताच्या निर्विकल्पाच्या वेळेला मनाचं अवलंबन सुटतं आणि निर्विकल्प होतो. मग तसं या गाथेमध्ये 80 नंबर गाथेमध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, दर्शन मोहाचा अभाव झाला. अनादिकालाच्या संसारामध्ये जे सम्यक दर्शनरूपी रत्न प्राप्त करायचं होतं ते अर्थला प्राप्त झालेलं आहे. पण सम्यक दर्शन प्राप्त झालं म्हणून निशंक राहू नका. आता लोकव्यवहारामध्ये म्हटलं जातं तर मला आपण सर्व्हिस करत होतो, काय व्यापार करत होतो, पूर्वी आपल्यापाशी धन नव्हतं, हे रिटायर झालो थोडं धन आपल्यापाशी आलं. पूर्वीचे लोक काय म्हणतात? प्राप्त झालेलं धन व्यवस्थिशीर सांभाळून ठेवा. आपल्यापाशी पैसा आला की पाहुणे रावळे सगळे येतात, थोडे द्या, तुम्हाला देतो, परत देतो. आणि आपण चुकून देऊन टाकलं तर, मागायला गेलं तर कवा दिला होता, देतो की पळून चाललो का, विश्वास नाही का? का झालं? मिळालेल्या धनाला प्रमादाने दुसऱ्याला देऊन टाकला, तर मिळेल का? त्याचे सम्यक दर्शन प्राप्त झालं तुम्हाला. आता या सम्यक दर्शन रूपी रत्नाला पळून नेण्यासाठी चोर भरपूर आहेत म्हणलं. 81 गाथे ते प्रमाद करू नका, 81 गाथे सांगणार आहेत. ते प्रमाद शब्दाचा अर्थ तर त्या ठिकाणी आचार्य सांगितलं. 81 नंबर गाथाला शीर्षक देतात, यदि ऐसा है अब इस प्रकार मैंने चिंतामणी रत्न प्राप्त कर लिया है. जे सम्यक दर्शन हे चिंतामणी रत्न मी प्राप्त केलेलं आहे. चिंतामणी का? या सम्यक दर्शनाच्या द्वारे मोक्ष मिळणार आहे. पण सम्यक दर्शनाला चिंतामणी रत्नाची उपमा दिली. चिंतामणी रत्न आपण बघितलो का? कल्पवृक्ष बघितलो का? कामधेनू गाय बघितलो का? आहेत ते, पण आज आपण बघितलं नाही. पण आपला स्वतःचा आत्मा कसा आहे? चिंतामणी रत्न आहे. तुम्ही या आत्म्याकडे लक्ष द्या, सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. मग हे चिंतामणी रत्न प्राप्त कर लिया है, तथापि प्रमाद चोर विद्यमान है.
ऐसा विचार कर जागृत रहता है. ते प्रमादी होऊ नका सांगितलं तर कसंही ते सांगितलं. सम्यक दर्शन तर प्राप्त झालं, पण या सम्यक दर्शनाला चोरण्यासाठी तुमच्या आतच चोर बसले तर जागते रहो. झोपला तर संपलं. मग काय सांगितलं? जिसने मोह को दूर किया है, आत्मा के सम्यक तत्व को प्राप्त किया है, ऐसा जीव यदि राग द्वेषादि को छोड़ता है तो वह शुद्ध आत्मा को प्राप्त करता है. सम्यक दर्शन प्राप्त केलं. एक कशाच्या चौकडीचा आभार झाला, दोन कशाच्या चौकडीचा आभार झाला, तर पंचम गुणस्थानापासून असंख्यात गुणश्रेणी निर्जरा होते आणि चौथ्या गुणस्थानामध्ये संवरपूर्वक निर्जरा होते. असंख्यात गुणश्रेणी निर्जरा पाचव्या गुणस्थानापासून होते, जे अंतरंगामध्ये दोन कशाच्या चौकडीचा अभाव, पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमा, पुढे 6व्या गुणस्थानावरती मुनी, म्हणजे जिथे संयम आहे, चारित्र्य आहे, अंतरंगातली वीतरागता आहे, तिथे असंख्यात गुणी कर्म निर्जरा होतात. आणि चौथ्या गुणस्थानामध्ये फक्त संवरपूर्वक निर्जरा होते, असंख्यात गुणश्रेणी निर्जरा होत नाही. मग असंख्यात गुणश्रेणी निर्जरा करण्यासाठी अंतरंगामध्ये 2-3 कशाच्या चौकडीच्या अभावाची वीत राखता आणि बहिरंगामध्ये शुल्लक ऐलक मुनी अवस्था हे दोन्ही पाहिजे, तर तिथे असंख्यात गुणश्रेणी निर्जरा होतं. मग ते काय सांगतात नाही, शुद्ध आत्म्याला प्राप्त राग द्वेष आदि को छोड़ता है तर तो शुद्ध आत्म्याला प्राप्त करेल. वरच्या वरच्या गुणस्थानात जातो, तसं करतात रागद्वेष आपोआप नष्ट होतात. आणि रागद्वेष नष्ट होतात तर तुमची ध्यानाची स्थिरता वाढते. आणि ध्यानाची स्थिरता वाढली की काय होतं, सत्तेमधले कर्म उद्यामध्ये समजा 1,00,000 कर्म आत्ता जाणार होते, मग वर्तमानातले 1,00,000 कर्म पण जातात आणि भविष्यातले 10,00,000 कर्म जातात. म्हणजे हे सम्यक दर्शन सहित व्रत धारण केल्यानंतर त्या शुद्धोपयोगाच्या ध्यानाच्या परिणामाने अनंत कर्म तुमचे निघून जातात. म्हणून आचार्य सांगतात, सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर चौथ्या गुणस्थानात थांबू नका. शक्ती असेल तर प्रतिमा धारण करा, नसेल तर यथाशक्ती रात्री भोजन त्या कंदमुळाचा, त्या बिगर गाळलेलं पाणी पिणार नाही. हे जर काही नियम करा. नाही आम्हाला हॉटेलचे बाहेर गेलं तर हॉटेलचे गेलं चालत नाही, कोण सांगितलं तुम्हाला जायला? ज्या ठिकाणी धर्म सोडून पाप करून धर्म सुटत असेल, पाप बांधत असेल, कोण सांगितलं तुम्हाला जायला? बसा आपल्या आपल्या घरी करा. 1-2 दिवस जावा, तेवढं कसं संघटना दशम्या बिशम्या करून जाऊन परत या. मग ते कोण करणार, कसला असतो, काय असतो, कवा केलं असतं, काय नाही. मग तिथे अनंत कालची भाजी आज तुम्हाला जर फोडणी करून तर फार चांगली लागली, मग अनंत जीव उत्पन्न झाले की नाही त्याच्यामध्ये. मग कशाला सांगितलं? मग यथाशक्ती जेवढं जमतं आहे तेवढं यथाशक्ती ज्ञान जसं जसं होतं तसं यथाशक्ती चारित्र्यामध्ये परिणती थोडी थोडी येत जाते. तुम्ही काय सांगितलं काल कामिनीजी, काल परवा आता इथे भोपाळला जायचं आहे. भोपाळला जायचं तर आता तुम्ही पहिले तिकीट काढलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही आता इथे जाऊ शकणार. पुढे दुसरं काय सांगितलं, महिला मंडळाची ट्रीप चालली होती. कुठे चालली होती? जिथे असेल तर. तुम्ही काय म्हणलं, तर स्वाध्याय करायचं, मला यायचं नाही. आता संयम आणायला लागला का आलं की नाही आपोआप? जसं तुमचं ज्ञान वाढत जातं की या जिनवाणीच्या स्वाध्यायामुळे माझं कल्याणच होणार, ही श्रद्धा वाढत चालली. मग श्रद्धा वाढत चालली तर आपोआप त्यांचं काय झालं, त्या ठिकाणी जाण्याचा फिरण्याचा जे काय तेवढं जिथे पाप बांधणार होतं तेवढ्या पाप वाचलं नाही. म्हणून ज्ञान करा, ज्ञान जसं वाढतं तर श्रद्धा दृढ होते आणि श्रद्धेच्या आधारे यथाशक्ती जीवनामध्ये संयम येतो, आणावं लागत नाही. अध्यात्म भाषा सांगते संयम येतो आणि आगम भाषा सांगते संयम आणा.
जे आत्तापर्यंत करत होता चरणानुयोग सांगतो ते करू नका. आणि अध्यात्म सांगतो जे आत्तापर्यंत शुद्ध आत्म्याचं ध्यान करत नव्हतं ते करा. हे तुमच्या जीवनामध्ये निर्माण येईल. त्रिणिक राजाने नरकगती बांधली. नरकगती बांधून शाईक सम्यक दर्शन प्राप्त केलं आणि नरकगती बांधून शाईक सम्यक दर्शन प्राप्त करून तीर्थंकर नामकर्म प्रकृती बांधली. नरकगतीचा बंद करून शाईक सम्यक दर्शन प्राप्त करून तीर्थंकर प्रकृती बांधली. तो संयमी झाला का? नाही. मग आता नरकामध्ये संयमी आहे का? नाही. पण पडे तिसऱ्या भावामध्ये आल्यानंतर नियमाने संयमी होणारच आहे. जी या भावामध्ये कोणी जीव सम्यक दर्शन प्राप्त करून भली शुल्लक ऐलक मुनी झाला नाही. कशा दोन सांगायचं. एक, वर्तमानमध्ये पुरुषार्थ केला नाही. इकडून तिकडून सांगणार की कर्माचा तीव्र उदय आहे. दोन्ही म्हणून या भावात तो संयम पाळू शकला नाही. पण याचा अर्थ तो त्याच्या पुढच्या भावात पाळू शकणार नाही असा नियम नाही. या भावात आपण पाळलं नाही. आणि आपण पूर्वी मुनी असोल पण आज नाही. आज नसेल तर पुढच्या भावात मुनी होऊ ना आपण. म्हणजे सम्यक दर्शन सहित या जीवाला मुनी अवस्था नियमाने तो धारण करतोच. त्याला असंयमामध्ये कधीही रुची नसते. त्याला रुची हमेशा संयमाचीच असते. पण वर्तमानमध्ये पुरुषार्थाच्या अभावामध्ये तो संयम धारण करत नाही. मग आज संयम धारण करत नाही याचा अर्थ पुढे संयम धारण करणार नाही असा आहे का? नाही. मग आज असंयम धारण करणार जे पुढच्या भावामध्ये त्याच्या पुढच्या संयम धारण करेल. मग कोणत्या गुणामुळे हे कार्य होणार आपल्यामध्ये? कोणत्या गुणामुळे कार्य होणार? सामान्य गुणाच्यामुळे का विशेष गुणाच्यामुळे? सामान्य गुण आणि विशेष दोन गुण आहेत. अस्तित्वादी 6 सामान्य गुण आहेत. दर्शन ज्ञानादी चेतना विशेष गुण आहेत. मग या कोणत्या गुणाच्या द्वारे आज संयमी नाही पण पुढच्या भावात संयमी होणार का? त्याच्या पुढच्या कोणता गुण आहे? तर आचार्य सांगतात द्रव्यत्व गुण कोणता आहे? प्रति समयाला परिणमन करत असताना सुद्धा नित्य राहणार. हा द्रव्यत्व गुण आज तुम्ही जरी संयम नाही पाळता पण त्याच्यामध्ये प्रति समयाला परिणमन होतं तर भविष्य काळामध्ये तो द्रव्यत्व गुण तुम्हाला संयमाला नेऊन ठेवणार आहे. बाकी चारित्र आदी तर गुण आहेत पण प्रति समयाला परिणमन करणारं कार्य द्रव्यत्व गुण करतो. जी आजची असंयमाची अवस्था नष्ट होऊन भविष्य काळामध्ये द्रव्यत्व गुणाच्या द्वारे आम्ही संयमी होणारच. जी तो गुण आपल्यापाशी कसा आहे? शाश्वत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्याद्वारे आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करा. जो आपल्याला समजण्याचा प्रयत्न करतो तो जगामध्ये टिकून राहतो. आणि जो दुसऱ्याला समजण्याचा प्रयत्न करतो तो जगामध्ये टिकून राहील सांगता येत नाही. स्वतःला समजून सांगणारा नियमानेच जगामध्ये टिकून राहतो. लोक काय म्हणतात? पळणाऱ्याला नाण आणि नाळणाऱ्याला पळ म्हणतात. काय करायचं? पळून जायचं का नांदायचं कुणाकडे अवलंबून आहे? सांगण्यावर का ज्यांना उपदेश देतात त्या व्यक्तीला. एक सून घरात नांदते व्यवस्थिशीर. काय नांदते? जा म्हणले सोडून आईवडिलाकडं. आणि जी जाते तिला म्हणतात येऊन सासरी राहा. आता त्या मुलीने ठरवायचं का सांगणारच आहे? त्या मुलीने ठरवायचं की नांदायचं का जायचं आहे. तसं आपण आपल्याला समजून आपण ठरवा. दुसऱ्याला सांगितलं पुष्कळ सांगून गेला पण आपण आपल्याला सांगितलं नाही. आपल्याला संबोधन केलं नाही म्हणून आज संसारामध्ये परिभ्रमण करतात. जरी भलेही आज संयम नसेल
तर माझा जीव भविष्यकाळात संयमी होणारच आहे. आणि त्या दृष्टीने यथाशक्ती वर्तमानात पुरुषार्थ करा. एक भव येईल की त्यावेळेला नियमाने आपण संयमी झाले असणारच आहोत. पुढे सांगितलं, ऐसा ही दूसरी गात ग्रंथों में कहा है इत्यादि. इसका अभिप्राय ऐसा है कि जैन शास्त्र में कही गई इस महान दुर्लभ बोधि को प्राप्त कर जो प्रमादी हो जाता है वह रंक पुरुष बहुत काल तक संसार रूपी भयानक वन में भटकता है. मासा हा मनुष्य धर्म मिळालेला प्रमादी राहतो. म्हणजे जसं रंक पुरुष म्हणजे ज्याच्यापाशी काही धन नाही तो कसा आयुष्यभर दुःखी असतो, तसा हा जीव प्रमादी जीव पुष्कळ काळापर्यंत संसारामध्ये भयानक महान संसारामध्ये भटकत राहतो. सारांश यह हुआ कि वीतराग परम आनंद सुख के न मिलने से यह जीव संसार रूपी वन में भटक रहा है. इसलिए वीतराग परमानंद सुखी आदर करणे योग्य है. मग काय भावार्थ, ह्याला काय म्हणायचं, भावार्थ, शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ आणि भावार्थ. संपूर्ण शेवटी गाथा जाणून काय फायदा आम्हाला, तर पर्यायांतिक नयाने पर्यायामध्ये अतिंद्रिय सुखाला प्राप्त करायचं आहे, जे सम्यक दर्शनाला प्राप्त करायचं आहे. हे पर्यार्थीकरणाने प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. उपादेय किती प्रकारे सांगितले होते. एक पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी उपादेय आपल्यासाठी. मला पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्ग वाचवायचा आहे. हे पर्यार्थिक ज्ञानने उपादेय आहे. दुसरे आर्यंत सिद्ध परमात्मा, हे पूजा भक्ती करण्यासाठी उपादेय आहे. आर्यंत सिद्ध परमात्मा भक्ती करण्यासाठी मला ते उपादेय आहेत. आणि तिसरं, माझा स्वतःचा शुद्ध आत्माच मला ध्यानासाठी उपयोगी आहे. हे तिसरं उपादेय. आणि चौथा, माझी स्वतःची ज्ञान पर्याय माझ्या स्वशुद्ध आत्म्याकडेच लावणे ही पर्यायाच्या अपेक्षेने उपादेय येत आहे. मग इथे उपादेय कोणतं घेतलं, पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्तीसाठी प्राप्त करण्यासाठी उपादेय सांगितलं. आणि हे पर्यायामध्ये सम्यक दर्शनची प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. तर याला पर्यायामध्ये प्राप्त होण्यासाठी स्वतःचा शुद्ध आत्मा ध्यानाचा विषय असला पाहिजे. तो उपादेय असेल तर काय होतं, हे पर्यायामध्ये स्वयं आपोआप प्राप्त होतं. जे कुठे कोणत्या अपेक्षेने उपादेय सांगितलं, इथे काय सांगितलं, मी दुःखी आहे, दुःखातून निघून सुखप्राप्ती पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी उपादेय सांगितलं. पण पर्यायामध्ये सुखप्राप्ती करायची असेल तर ज्या आत्म्याच्या स्वभावामध्ये ज्ञान आनंद आत्म्याचा स्वभाव आहे त्याचं ध्यान करा, तर सम्यक दर्शन प्राप्त होईल. आणि सम्यक दर्शनाचं दुसरं नाव आहे सुख आणि मिथ्यात्वाचं नाव आहे दुःख. मग असा सम्यक दर्शनाची प्राप्ती करण्यासाठी पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करा. आणि ते सम्यक दर्शन स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या कारण परमात्म्याच्या ध्यानाने होतं. हे आचार्य आपल्याला या गाथेमध्ये भावार्थ रूपाने सांगितले. ओम. पर्याय जी आपली आहे ती पर्याय आपल्या स्वतःच्या आत्म्याकडे लावण्यासाठी पर्याय उपादेय आहे ध्यानासाठी. ती परद्रव्याकडे ज्ञान पर्याय जाते ना, तर ती स्वद्रव्याकडे लावण्यासाठी उपादेय. एक स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे.
परिपूर्ण स्वरूप आहे. नित्य निरंजन स्वरूप आहे. अपरिणमनशील आहे. नित्य निरंजन ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. निर्विकल्प स्वरूप आहे. द्रव्य गुण पर्याय असा विकल्प भेद चैतन्य सामान्य स्वभावामध्ये नाही. म्हणून मी स्वयमेव निर्विकल्प स्वरूप आहे. ओम शांती शांती शांती. विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं. ओम विसर्जन. ज्यावाणी ते ज्ञान ते तुझे लोकालो सोवाणी मस्तक नमो सदा देतो देववजो अरहंत निता गुरुदेवो निर्गुण दया धर्म पालो सदा यही मुक्ति का पन. सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. चौसो भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय. काशीनाथ भगवान की जय. शुद्धात्मा तत्व की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु.